जे सोलापूरमध्ये मान्य राजसाहेबांनी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल आपण त्यांना विचारणा केली की बाबा तुम्ही जे म्हणताय की हे आमचं डोकं फिरवलं जातं, राजकारण आमच्यामध्ये घुसवलं जातं, तर त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे. तर तरी सांगितलं की काही पक्ष तुमच्या ह्याचा वापर करत आहेत, त्याच्यामुळं मला तसं वाटलं त्यांनी लोकसभेला तुमच्या विचाराचा फायदा घेतला म्हणून मला वाटलं की हे लोक तुमच्या आंदोलनाचा ते फायदा घेत आहेत. पण आम्ही त्यांना सांगितलं की माननीय जरंगे पाटलाची 29 ऑगस्टला भूमिका स्पष्ट होणार आहे. जर त्यांना फायदा होत असेल तर आम्ही पण राजकारणात का उतरू नये म्हणून आम्ही पण राजकारणात यायचा निर्णय घेतलाय. त्याच्यामुळं त्या विषयाला तो विषय मिटला. दुसरी गोष्ट आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुमची मराठा आरक्षण बद्दल तुमची काय भूमिका आहे ती स्पष्ट करावी. त्यानंतर त्यांनी सांगितलं की मी आत्ता मान्य जरंगे पाटलाबरोबर चर्चा करतो, त्यांच्या माझ्यामध्ये जे काय संवाद होणार आहे ते उद्या इथं तुळजापूरमध्ये मुक्काम येतं त्यांच्याबरोबर मी चर्चा करतो, त्यांच्याबरोबर भेटतो आणि त्याच्यामध्ये जे काय चर्चा होते ते तुम्हाला मी परवा दिवशी माझी भूमिका स्पष्ट करून सांगतो असं त्यांनी सांगितलं. आपल्या 2 विषयावर त्यांनी हे 2 गोष्टी बोलले. आम्ही त्यांची परवा दिवशी भूमिका बघतोय. परवा दिवशी जर भूमिका त्यांच्या आरक्षणच्या बाजूने असेल किंवा 50% आतनं जे आरक्षण असेल, दादाची ज्या मागण्या असलेल्या त्या मागण्याला जर सकारात्मक भूमिका असेल तर आपलं त्यांचं जमल, अन्यथा आपलं त्यांचं जमणार नाही. प्रत्येक मराठवाड्यामध्ये दौऱ्यामध्ये त्यांच्याकडे असा जाब विचारला जाईल की तुमची भूमिका काय आहे ती. आत्ता आम्ही तूर्त आंदोलन स्थगित करीत आहेत. जर परवा दिवशी त्यांची भूमिका समाजाच्या विरोधात किंवा आरक्षणाच्या विरोधात असेल तर अख्ख्या मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये हे आंदोलन चालू राहील. मी कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी नाही, सर्वांना माहिती आहे. मी 12-13 वर्ष झालं समाजाचं काम करतो. हे असे फोटो कोणाला कोणी भेटले ना तो व्हायरल करत असतात. पण माझी भूमिका स्पष्ट आहे. मी मराठा समाजाचा आहे, मराठा समाजासाठी मरण. हे कुणीही आता हे आंदोलन चिरडण्यासाठी मनोजदादाचे पण खूप आरोप मनोजदादाबरोबर आजपर्यंत झालेले आहेत. तसेच आमच्यावर सुद्धा आरोप करणारच आहेत. हे यांचं काम आहे आरोप करणं, पण त्यांना उत्तर मात्र आमच्या कामातूनच मिळणार. कुणाचाच नाही, कुणाचाच नाही. त्याला जवळपास 2013 मध्ये केलं होतं. 2013 मध्ये केलं होतं. त्याच्यानंतर माझा त्यांचा कुठलाचाही कसला संपर्क नाही. पण हे असं हे चालतंच असतं, लक्षात ठेवा तुम्हाला. हे असे सातत्यानं आरोप मनोजदादाला असं तेच आरोप केले की काँग्रेसचं काम केलं होतं म्हणून हे असे करणारच आहेत आरोप. आज 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 अमोलनं सांगितलं त्या पद्धतीनं सर्व चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळं हे आंदोलन आज आम्ही तर स्थगित करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.